हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुमचे दिवसाचे 5 ते 10 ब्लाऊज अगदी सहज शिवू शकता तुम्ही. तर बघा, आधी मी सुरुवातीला घेतलेला आहे पुढचा भाग. तर ते अस्तर जोडून घेत आहे. एकदम सावकाश पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे, कारण हा सुळसुळीत कपडा आहे. खूप इकडे तिकडे सटकतो. त्यासाठी व्यवस्थित एकदम घट्ट हाताने, डाव्या हाताने घट्ट पकडून अशा व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम. आणि एका पाठोपाठ एक असे पार्ट लगेच जॉईन करून घ्यायचे, म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये आपलं जोडून होतं अस्तर. तर बघा, जे तुम्हाला अवघड वाटेल ते आधी सुरुवातीला घ्या, म्हणजे बाहीचा भाग किंवा पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग कोणताही घ्या जोडायला. तुम्हाला जे अवघड वाटेल ते आधी ते जोडून घ्या, म्हणजे एकदम पुन्हा नंतर सोपं जातं. त्यासाठी मला आता हे अवघड वाटतं म्हणून पटकन हे घेतलं. आणि मग नंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो इथे मी कट करून घेत आहे. आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आता बघा, ते दोन्ही साईड मी कट करून घेतलेले आहेत. आणि मग आपल्याला हे जे टक्स आहेत ना, ते इथे आपण टाकून घेतलेले आहेत. आणि दुसऱ्या पार्टला आपण असं उमटून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित टक्स जे टाकायला छान येतं त्याच्यासाठी. तर बघा, आता इथे आपण खालच्या साईडने टक्स टाकणार आहोत, तो मोठासा. आता हे जे आहे ना, थोडासा छोटासा जे असतात ना, ते पाव इंचावरती शिलाई मार्जिंगमध्ये घ्यायचं आणि मग शिलाई करायची. एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने आहे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. तर ब्लाऊज शिवण्याची स्पीड पण तुमची वाढते. या पद्धतीने जर तुम्ही शिवलात तर तुमचे दिवसाला 5 ते 10 सहज होऊ शकतात अशा पद्धतीने. तर बघा, आपल्या ब्लाऊजची पफ पण खूप छान आलेला आहे. तर मी दोन्ही साईडचे अशाच पद्धतीने शिवून घेतलेलं आहे. तर आता इथे काय करायचे आपल्याला, क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे खालच्या साईडने मेन फॅब्रिकचा आणि उलट्या साईडने जो आहे तो अस्तरचा लावून घेतलेला आहे. आणि हे तिन्ही भाग शिलाई करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण क्रॉसपट्टी जोडून घेऊयात. आणि याला डबल टिप द्यायची आहे, विसरायचं नाही. डबल टिपची ते डबल टिप द्यायची आहे ना, तिथे डबल टिप द्यायची, म्हणजे लवकर आपलं ब्लाऊज उसवणार नाही. एकदम छान फिनिशिंगमध्ये आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. आता बघा, जो मधला भाग आहे ना, तो फोल्ड करायचा आणि खालचा जो अस्तरचा आहे आणि जो मेन फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे ती खालच्या साईडने असं पकडून शिलाई करून घ्यायची. मधला जो कपडा आहे तो शिलाईमध्ये येऊ द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने करायचं, शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग नंतर इथे बघा, आपण हे पलटून घेतलेलं आहे. आता क्रॉसपट्टी सरळ करून घेतलेली आहे. तर त्याच पद्धतीने मी दुसरी पण काढून घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचे, हुक पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर मी जे व्ही आकाराची जो असतो ना, तो त्याची पट्टी जी आहे ना, मी मेन हुकाच्या घराची, ती जे मेन फॅब्रिकची आणि अस्तरची दोन्ही पण पकडून घेतलेलं आहे, कारण एकदम छान पद्धतीने व्यवस्थित येतं आणि छान घट्ट पण तयार होतं ते पट्टी. अगदी पातळ होत नाही, कारण जर आपण हुक लावलोत ना लवकर फाटतं. त्याच्यासाठी अशा पद्धतीने जर आपण लावलो तर लवकर ब्लाऊज इथे फाटत नाही. तर त्याच्यासाठी ही जी पट्टी आहे ना, ती अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. आणि मग नंतर आपल्याला ही जी आहे हुक्काची पट्टी आहे, एक आपण हुक लावतो आणि एक त्याच्या घराची पट्टी असते ती. तर बघा, आता ती तयार झालेली आहे. आता ही आपल्याला हुकाची पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर इथे पण आपली ही तयार झालेली आहे. तर आता आपण बाही जोडून घेऊयात. तर आता पुढचा भाग जो आहे तो आपल्याला संपूर्ण तयार झालेला आहे. तर आता इथे बाही जोडून घेऊयात आधी. तर इथे थोडंसं मला बाहीला जोड लावावं लागलं, कारण बाही थोडीशी कमी होती, त्याच्यासाठी कपडा कमी होता म्हणून. मग त्याच्यासाठी मी बघा, असं व्यवस्थित पुढचा भाग पुढे यावं, दोन्ही एक साईडच्या होऊ नयेत म्हणून मी आधी चेक करून घेतल्या आणि मग शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर आतमध्ये फोल्ड करायचं अस्तर आणि त्यावरून बघा अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने शिलाई करून वरी द्यायचं आहे दाबटीप. कारण अस्तरचा जो भाग आहे ना, म्हणजे अस्तर जे आहे ना, ते समोर दिसू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला वरती शिलाई करून घ्यायची आहे. आणि आता आपण इथे जोडून घेऊयात अस्तर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये. जरा काही करायचं नाही इथे, कारण सावकाश पद्धतीने इथे चून येण्याची, कारण कपडा खूप सुळसुळीत आहे, त्याच्यासाठी जरा सावकाश पद्धतीने आपल्याला इथे
शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर दोन्ही बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत, दोन्ही सेम त्याच पद्धतीने. तर आता पाठीमागचा भाग आपण इथे तयार करून घेऊयात. एकदम सोपी पद्धत आहे आणि सावकाश पण दाखवलेला आहे व्हिडिओ, खूप काही नाही आहे आणि तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने जर तुम्ही नक्की एकदा शिवून बघा. तर आता इथे बघा खालच्या साईडने मी पट्टी लावणार नाही आहे, तर अशाच पद्धतीने शिलाई करून पलटून घेणार आहे आणि मग आतमध्ये अस्तर पलटून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे कमरेची पट्टी लावण्यापेक्षा अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता एकदम फिनिशिंगमध्ये. तर बघा एकदम छान व्यवस्थित सरळ वाकडी तिकडी जाऊ द्यायची नाही, कुठेही शिलाई सरळ द्यायची आहे, अजिबात वाकडी तिकडी कुठे जास्त कुठे कमी शिलाई घ्यायची नाही. एकदम व्यवस्थित जितकी पाहिजे तितकीच आपली सरळ घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो. तर आता इथे आपण पलटी करून ना जी आहे ना गळ्याचा साईड ना तो तिथे शिलाई करून घेणार आहोत. तर कपडा खूप सुळसुळीत असल्यामुळे इकडे तिकडे सरकतं, म्हणून मी इथे काय केलेलं आहे बघा, पिन लावून घेतलेले आहे. तुम्ही पण नवीन असाल तर पिन लावून घ्या आणि मग नंतर शिलाई करून घ्या. असे कपडे असतात ना खूप सतवतात, खूप सुळसुळीत असतात, खूप इकडे तिकडे होतात, गोळा होतात, त्याच्यासाठी पिन लावूनच शिलाई करावी लागते. तर आता त्याच पद्धतीने मी सगळीकडून अस्तर जोडून घेते, शिलाई करून घेते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला. तर असे छान छान मी व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. छान कमेंट पण करा एक. तर आता इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे. तर आता इथे पाठीमागे टक्स टाकून घेऊयात. तर बघा मी मधोमध फोल्ड केलेला आहे आणि 4 इंचावरती टिक करून घेतली आणि मग तो उभा टक्स पण 4 इंचावर करून घेतलेला आहे. आणि जो खालचा साईडचा कपडा यावा म्हणून बघा एकदम दोन्ही हाताने असं चिमटीमध्ये पकडायचं आणि मग नंतरच शिलाई करून घ्यायची. नाही तर मग खालच्या साईडचा जो कपडा आहे ना तो कधी कधी निसटतो, त्याच्यासाठी अशा पद्धतीने. तर एकदम छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपला पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग करून घ्यायची आहे गोटपट्टी. तर इथे गोटपट्टी तयार करण्यासाठी मी इथे तिरकस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघा इथे मी अंदाजा 1 इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्या आहेत. तुम्हाला जमत नसेल तर मोजून पण तुम्ही कट करू शकता. तर इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. तर आता इथे जे आहे ना ती पट्टी मी तिरकस कट करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर मी ते डबल टिप दिलेली आहे, म्हणजे पट्टी आपली जी आहे ती उसवणार नाही म्हणून. तर आता बघा गळ्याचा जो आहे ना तो आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे ना. अशाच पद्धतीने जर आपण केलो तर मग गळा खूप वरती जाईल. त्यासाठी मापाचा जो ब्लाऊज आहे ना तो तिथे घेतलेला आहे आणि जी पट्टी आहे आपल्या हुकलूक पट्टीची ते लावून बघितलेली आहे. तर व्यवस्थित आपला गळा आलेला आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं इथे कमी वाटत होतं म्हणून मी कट करून घेतलेलं आहे. तर आता इथे आपण शोल्डर जोडूयात. तर बघा थोडंसं शोल्डर जो आहे ना तो गळ्याच्या साईडने जो तिरकस जोडून घ्यायचा आहे आपल्याला एकदम व्यवस्थित. तर कारण ना शोल्डर उतरत नाही कधी, आणि एकदा गळपट्टी लावली ना आपल्याला, म्हणजे गोट लावलं ना मग उसवून आपल्याला ते नीट करायला खूप कंटाळा येतो. त्याच्यासाठी अगोदरच थोडंसं तिरकस शिलाई करून घ्यायची, म्हणजे अजिबात तुमचं शोल्डर उतरणार नाही. तर आता इथे आपण पट्टी लावून घेणार आहोत. तर एकदम व्यवस्थितपणे पट्टी लावून घ्यायची आहे. तर खालचा कपडा अजिबात ओढायचा नाही आहे, फक्त पट्टी जी आहे ती थोडीशी ओढून घ्यायची आहे आणि मग नंतर अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. नवीन जे शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मधल्या महत्त्वाच्या टिप्स जे असतात ना ते तुम्ही फॉलो केलात तर मग तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही, एकदम व्यवस्थित येईल. तर बघा आता इथे आपण गोट जे आहे पायपिंग करत आहोत. तर बघा जो भाग आहे ना तो अर्धा इंचा, जे पूर्ण पट्टी जी आहे डबल फोल्ड करायची आणि मग नंतर व्यवस्थित जी मधला खाचा आहे ना त्या दोन्ही पट्टीच्या मधला तिथे शिलाई करून घ्यायची. आपला इथे गोट तयार झालेला आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने. तर बघा आता इथे चेक करून घ्यायचं आहे की पुढचा आणि पाठीमागचा भाग खालीवरी झालेला नाही आहे, की कोणता भाग जास्त झालेला आहे का नाही ते. आणि मग नंतर बाही लावून घ्यायची. जो बाही लावते वेळेस पण बघा
जे मेन सेंटर पॉईंट असतो बाहीचा आणि शोल्डर तिथे मधोमध ठेवायचा, चेक करायचं आणि मग बाही लावायला सुरुवात करायची जोडायला. तुम्हाला मधून जोडायला येत असेल तर सेंटरमधून जोडून घ्या, पण मला अशा पद्धतीने येतं म्हणून मी अशाच पद्धतीने जोडून घेते. आणि इथे आपल्याला डबल टिप नक्की द्यायची आहे, अजिबात विसरायचं नाही आहे डबल टिप बाहीला. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घेतलेली आहे. आणि आता इथे बघा काय करणार आहोत, तर फिटिंग करणार आहोत. तर फिटिंग करण्याच्या आधी आपण काय करणार आहोत, ब्लाऊज जो आहे मापाचा ते आपला घ्यायचा आहे आणि जो हुकलूक पट्टी असतात ना त्याचा भाग आणि पाठीमागचा भाग पाठीमागेला अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि जी शिलाई लास्टची आहे ना तिथे टिक करून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंगला आपल्याला सोपं जाईल. आता इथे बघा काय करायचं आहे, मेन फिटिंग म्हणजे आपल्याला फिनिशिंगमध्ये फिटिंग करण्यासाठी काय करायचं आहे बघा, जो सुईचा आहे ब्लाऊज त्याच्यावरतीच असं दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत आणि शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि मग नंतर पलटून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर असंच त्या पद्धतीने सेम पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण मी इथे शिलाई करून घेते आधी, म्हणजे एकदम आतमध्ये पण ब्लाऊजनं आपला एकदम फिनिशिंगमध्ये अजिबात धागेदोरे निघणार नाहीत. तर बघा आता इथे आपण काय करणार, पलटून घेणार आहोत. पलटून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आधी आणि मग कडेच्या साईडने आणि मग नंतर मेन फिटिंग करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून बघा, तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. फिटिंग आणि फिनिशिंग एक नंबर जर आली तुमच्या ब्लाऊजची तर तुमचे कस्टमर कुठेही जाणार नाहीत बघा अशा पद्धतीने करा. तर बघा आता जो मार्क केलेला आहे आपल्याला, तर पुढे मागे जर झाला असेल तर त्याचा मध्य काढा आणि मग नंतर तिथून शिलाई करून घ्या. तर बघा आता मी ते दंडगेर जो आहे तो तिथे मी जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचं बघितलेलं आहे आणि तिथे केलेलं, तर बघ एकदम आपली सरळ टिप आलेली आहे. आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घेते. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. आणि नंतर बघा शिलाई मार्जिनसाठी म्हणजे शिलाईसाठी आपल्याला पुढे 2-4 शिलाई एकदम शेजारी मारून घ्यायचे आहेत, म्हणजे शिलाई करून घ्यायचे आहेत, 2-3 टिपा मारून द्यायच्या आहेत. तर इथे बघा आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आधी काय करूयात आपण, जे आहेत ना धागे कुठे निघालेले उरलेले ते आपण इथे व्यवस्थित आधी कट करून घेऊयात, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज छान दिसेल. तर आता इथे आपल्याला काय करायचे, हुक्काचे घरं करायची आहेत. त्यासाठी बघा मी पट्टी 4 फोल्ड केली आणि बरोबर टिका करून घेतल्या, म्हणजे बरोबर आपल्या जे आहेत ते आपले व्यवस्थित येतात घरी. एकसारखे 5 करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. आणि मग नंतर बघा इतका छान ब्लाऊज आलेला आहे, एकदम फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची खूप छान आलेली आहे. तर तुम्हाला सर्व हे बघा ब्लाऊज दाखवते, खूप छान पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे अगदी कमी वेळेमध्ये. या पद्धतीने जर तुम्ही केलात तर पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.